वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्या समोर जो विषय मी प्रामुख्याने मांडणार आहे तो आहे श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर। मंदिर ही आमची परंपरा आहे। मंदिरात आम्ही साधनेला बसतो, मंदिरात आम्ही भजन करतो आणि मंदिराच्या माध्यमामधून आम्ही आमच्या संस्कृतीचं रक्षण करतो। म्हणून मंदिर ही आमची परंपरा आहे। दुसरी गोष्ट, आम्ही ज्या वेळेला रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये उतरलो होतो तेव्हा लोक आम्हाला विचारित, राम मंदिर भारतामध्ये थोडी आहेत का? तुम्ही या मंदिराचा आग्रह का धरता? त्यावेळेला आम्ही त्यांना असं म्हणत होतो की तुमच्या गावात समजा 10 मंदिरं असतील, आणखीन कुठल्या गावात 10 मंदिरं असतील प्रभू रामचंद्रांची, त्या मंदिरामध्ये रामचंद्रांची प्रतिष्ठापना तुम्ही केली आहे, पण त्यांच्या जन्मस्थानाचं मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या मंदिरामधल्या प्रतिष्ठापनेचा विचार कसा केला पाहिजे? आणि म्हणून मूळ मंदिर, कारण जन्मस्थानाचं मंदिर एकच राहणार आहे आणि ते अयोध्येत राहणार आहे, ते त्यामुळे आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, आमची मंदिराची कल्पना केवळ भौतिक स्वरूपाची आहे का? तर नाही। आमची मंदिराची कल्पना आध्यात्मिक आणि एका अर्थाने विश्वव्यापी आहे। उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल, आम्ही जो अभंग नेहमी म्हणतो, आपल्या सर्वांच्या वाचनामध्ये आणि पाठामध्ये तो अभंग आहे, तो मुद्दाम सुरुवातीला मी आपल्या समोर घेतोय आणि मग या विषयाकडे वळतो। ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, एकनाथ जनार्दन, खांब दिला भागवत, तुका झालास ते कळत, भजन करा सावकाश, बहिणा म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा। हा अभंग जर पाहिला तर मला सांगा, हे मंदिर कुठं आहे? पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर आहे, हे बरोबर, ते मंदिर आवश्यकच आहे, पण त्या मंदिराबरोबरच हे जे वैचारिक मंदिर आहे याचा विस्तार किती आहे? ज्ञानदेवे रचिला पाया, हे वैचारिक मंदिर आहे, याचा विस्तार किती आहे? मंदिराला उभारलं, नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, आणि कुठं? पंजाब पर्यंत। आता पंजाब पर्यंत नामदेव महाराज गेले, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातच या मंदिराचा वैचारिक विस्तार पंजाब पर्यंत गेला होता।
आज ज्ञानेश्वर माऊलीचं पसायदान जगाच्या पातळीवर आता चाललंय. अनेक लोकांनी ही विश्वाची प्रार्थना आहे असं म्हटलं. याचा अर्थ ज्ञानेश्वरांचं हे वैचारिक मंदिर हे विश्वव्यापी झालं. आणि म्हणून असं हे विश्वव्यापी होणार ज्ञानेश्वराचं जसं मंदिर आहे तसंच हे प्रभू रामचंद्रांचंही मंदिर आहे. केवळ रामजन्मभूमीची वास्तू घेऊन त्या ठिकाणी मंदिर उभं करणं हा आमचा उद्देश होता, नव्हता असं नाही. पण तेवढाच केवळ उद्देश नाही, तर ज्यासाठी हे राम मंदिर उभं केलं तो आदर्श राष्ट्रभर उभा राहायला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे हो, त्या औरंगजेबाने मी अन्य ठिकाणी थोडेसे शब्द वेगळे वापरतो, या ठिकाणी अगदी सरळ आणि सोपे शब्द वापरतो. आमच्या समोर औरंगजेबाचा, अकबराचा, हुमायूनाचा आदर्श पाहिजे का प्रभू रामचंद्रांचा पाहिजे? औरंगजेबाचा आदर्श काय आहे हो? आपल्या वडिलांना जेलमध्ये टाकलं, आपल्या मोठ्या भावाचं मुंडकं उडवलं, ते बापाला तबकामध्ये घालून त्याच्यावर पांघरून घालून भेट पाठवलं. त्यानंतर बापाला जेलमध्ये टाकलेल्याला दररोज पोटभर अन्न दिलं नाही, प्यायला पाणी पुरेसं दिलं नाही. त्यावेळेला त्या शहाजहानचे उद्गार आहेत की अरे तू मला प्यायला सुद्धा पाणी देत नाही, पण जर मी हिंदू असतो तर जीवनात मला मुलांनी पाणी दिलंच असतं, पण मृत्यूनंतर सुद्धा त्याने पाणी पाजलं असतं. याचा मी मुसलमान आहे याचा त्याला पश्चाताप झाला. मग हा औरंगजेब याने भगवान श्रीकृष्णाचं मथुरेचं मंदिर तोडलं, तसंच ठेवायचं का हो? खाली काढा. त्याच्या आधी बाबरांनी रामचंद्राचं मंदिर ठेवलं, ते तसंच ठेवायचं का हो? अहो हे मंदिर ज्या प्रकारची वास्तू उभी आहे त्या प्रकारचा आदर्श उभा राहतो. औरंगजेबाचं नाव आमच्या मराठवाड्यातल्या एका गावाला दिलं, त्या ठिकाणी काय आदर्श या पद्धतीचा ठेवायचा आहे का औरंगजेबाचा, बापाला जेलमध्ये टाकण्याचा? नाही. मग त्याच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला आणि आमची संस्कृती टिकवली त्या संभाजी महाराजांचं नाव आम्हाला प्रिय आहे का औरंगजेबाचं नाव आम्हाला प्रिय आहे? आम्हाला संभाजी महाराजांचं नाव प्रिय आहे, औरंगजेबाचं नाही. आणि म्हणून केवळ परकीयांच्या वास्तू म्हणून उद्ध्वस्त करायच्या नाहीत, तर आमच्या मंदिराची जी मस्जिद झाली ती आम्ही घेतली तर ते कुठल्याही प्रकाराने चुकीचं नाही, ते आदर्शासाठी आवश्यक आहे. एक मुद्दा आणखीन थोडासा स्पष्ट व्हावा म्हणून मी आपल्या समोर मांडतो. 1992 मध्ये प्रामुख्याने 3 प्रमुख घटना घडल्या. एक, राम मंदिरावर असलेला बाबराचा ढाचा पडला. त्याला आम्ही बाबरी मस्जिद म्हणतच नाही, बाबराने उभा केलेला ढाचा, कारण त्या ठिकाणी कधी नमाज पडली गेली नाही. आणि म्हणतो बाबराचा ढाचा पडला गेला, संतप्त हिंदू समाजाने पाडला, कोणत्या एका संघटनेने नव्हे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच वर्षी रशियाचे 11 तुकडे झाले आणि त्याच वर्षी पूर्व जर्मनी आणि बर्लिन जर्मनी नव्हे, त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या शहराचे सुद्धा 2 तुकडे केलेले होते. ते तुकडे म्हणजे मध्यभागी भिंत उभी केली होती, ती भिंत तोडून शहर एक झालं आणि जर्मनी, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी एक झाले. याचा अर्थ काय हो? जे बळजबरीने तोडून 2 केले होते ते जर्मनी एक झाले. जे बळजबरीने अनेक देश एकत्र आणले होते ते देश रशियातून फुटून वेगवेगळे झाले. तसंच ज्या बळजबरीने भारताचे तुकडे केले होते तो भारत एक ना एक दिवस एक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो भारताचा मूळ स्वभाव आहे. काश्मीर
ते कन्याकुमारी पर्यंत निरनिराळ्या भाषा जरी बोलल्या जात असल्या तरी संपूर्ण भारताचा आत्मा एक आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. भाषा भिन्नता ही विविधता आहे, वेश भिन्नता ही वातावरणाप्रमाणे आहे, विविधता आहे. उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. दक्षिणेकडचा मुख्यमंत्री सुद्धा लुंगीवर मुख्यमंत्रीचा कारभार पाहायला जातो, तर काश्मीरचा मुख्यमंत्री अंगावर 10 कपडे घालून आपल्या कारभार पाहण्यासाठी जातो. या ठिकाणी वेश महत्वाचा आहे का हो, का वातावरणामुळे त्याला ते करावं लागलं? तर वेश ही विविधता आहे, तशी भाषा ही सुद्धा आमची विविधता आहे. आणि या भाषेच्या विविधतेमध्ये आमच्या देशामध्ये एकता साठवली ही कळावी म्हणून माझ्यासारखा धर्माचा अभिमानी तर संपूर्ण भारत एकच आहे तो कसा मांडेल, पण ज्यांना आम्ही समाजवादी म्हणून ओळखतो त्या राम मनोहर लोहियांनी सुद्धा सांगितलं की भारताचं वस्त्र, वैचारिक वस्त्र हे रामकृष्ण आणि शिव यांनी विणलेलं आहे. म्हणजे काय हो, प्रभू रामचंद्रांनी उत्तरेतून प्रवास सुरू केला, म्हणजे अयोध्येतून आणि लंकेपर्यंत गेले. याचा अर्थ या वस्त्राचे उभे धागे हे प्रभू रामचंद्रांचे आहेत. भगवान श्रीकृष्णांचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे गेला, याचा अर्थ ते द्वारकेपासून ते कामरूप पर्यंत गेले, प्रागज्योतिषपुरापर्यंत गेले. द्वारका ते प्रागज्योतिषपूर म्हणजे प्रागज्योतिषपूर आज ज्याला आम्ही आसाम म्हणतो, गुवाहाटी म्हणतो, ती नरकासुराची राजधानी एक वेळ होती. त्या नरकासुराला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले. आता मला सांगा, आडवे आणि उभे धागे एकत्र केले तर वस्त्र होतं, पण परिपूर्ण होतं का? जर त्याला कड नसेल तर ते परिपूर्ण होत नाही. प्रभू रामचंद्रांचे उभे धागे, भगवान श्रीकृष्णांचे आडवे धागे आणि ह्या धाग्याला पूर्णपणे जी कड आहे ती शिवाची आहे. जे भारताचं वैचारिक वस्त्र रामकृष्ण आणि शिव यांनी विणलेलं आहे. तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय? सांगतो ना, शेकडो पुरावे देईल, पण एक पुरावा आत्तापुरता मर्यादित आहे, तेवढा सांगून मी पुढच्या विषयाकडे वळतो. जर आम्ही करत गेलो तर आम्हाला रामसिंग भेटतील, कृष्णसिंग भेटतील, शंकरसिंग भेटतील. आम्ही महाराष्ट्रात आलो तर रामराव आहेत, कृष्णराव आहेत, शंकरराव आहेत. दक्षिणेकडे गेले तर रामलू आहे, कृष्णलू आहे, शंकरलू आहे. याचा अर्थ अगदी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत कुठलाही प्रांत असा नाही की ज्या प्रांतामध्ये रामकृष्ण आणि हे नाव नाही, त्याला विशेषण वेगळे लावले असतील, पण रामकृष्ण आहेत. अहो प्रांत सोडा, जिल्हा घ्या किंवा एक गाव घ्या, कुठलंही भारतातलं गाव घ्या, त्या गावामध्ये रामकृष्ण आणि शिव नावच नाही. असं आधुनिक काळात झालेलं एखादं इस्लामाचं, ख्रिश्चनांचं गाव असेल तर ते सोडून द्या, ते आमच्या देशातूनही गेलेलं आहे. पण ज्या ठिकाणी हिंदू राहतात त्या हिंदू वस्तीमध्ये रामकृष्ण आणि शिव नाव नाही अशी एखादी तरी गल्ली सापडेल का? याचाच अर्थ आमचं वैचारिक वस्त्र रामकृष्ण आणि शिव यांनी विणलेलं आहे. हा आमचा वैचारिक आदर्श आहे. हे आम्ही जगाला सांगितलं पाहिजे. आणि आदर्श काय? औरंगजेबाप्रमाणे बापाला जेलमध्ये टाकणारा नाही, तर वडिलांच्या आज्ञेसाठी 14 वर्ष वनवास पत्करणारा आहे. औरंगजेबाच्या प्रमाणे मोठ्या भावाचा वध करणारा नाही, तर मोठ्या भावाच्या पादुका घेऊन राज्य कारभार पाहणारा आहे. औरंगजेबाप्रमाणे बापाला जिवंत पाणी सुद्धा पाणी देणार नाही असा नाही, तर आम्ही आमच्या पूर्वजांना मृत्यू गेल्यानंतर सुद्धा तर्पण करतो. अशा प्रकारचा आदर्श रामायणातून
महाभारतातून आणि आमच्या सर्व ग्रंथांच्या मधून मिळतो. म्हणून केवळ भौतिक स्वरूपाचं राम मंदिर नाही, तर या मंदिरामधून राष्ट्रव्यापी आदर्श उभा करणं आणि त्या आदर्शावर राष्ट्र उभं करणं म्हणजे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर आहे, असं आपल्याला लक्षात येईल. माझा 1 तासाचा विषय होईल, पण आपल्याला यातून विस्ताराची माहिती पाहिजे असेल तर विवेकनी राम मंदिर ते विश्व राष्ट्र मंदिर असा ग्रंथच काढलाय. तो जवळजवळ 700-800 पृष्ठांचा आहे. त्याच्यात अनेक उदाहरणं दिले. त्याच्या आधारावरच मी माझा विषय मांडतोय. नव्हे हा मूलभूत स्वरूपाचा विषय. ज्याला याचा विस्तार पाहिजे असेल त्यांनी तो विवेकचा अंक पाहावा. मला सांगायचा तात्पर्याचा मुद्दा काय की या आदर्शांच्या आधारावर राष्ट्र उभं करणं याला राष्ट्र मंदिर म्हणतात. माईक बंद करा ना, डबल आवाज येतोय महाराजांचा. राष्ट्र मंदिर म्हणतात हे आपण लक्षात घ्यायचं. आता आम्हाला हे आदर्श प्रकर्षाने सांगण्याची वेळ का येत आहे ते लक्षात घ्या. पुरातन कालापासून जरी आम्ही हे आदर्श उभे करत आलो तरी मधल्या काळात परकीय आक्रमणामुळे आम्हाला काही शिथिलता आली आणि भारताच्या नागरिकांच्या मध्ये अनेक प्रकारचे दोष शिरले. ते दोष काढून पुन्हा आम्हाला राष्ट्र उभं करायचं असेल तर हे आदर्श समाजासमोर मांडले पाहिजेत. यासाठी या आदर्शाकडे पाहायचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून भारताची सध्याची परिस्थिती नव्हे, आताची नव्हे, या 10 वर्षातली. भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा काही वर्ष आणि त्याच्या आधी जवळजवळ 1000 वर्ष भारताचं एकंदरीत स्वरूप पाहायला मिळतं. एका ब्रिटिश लेखकाने भारत आणि जगाची तुलना केली. ती तुलना माझ्यासारख्याला अत्यंत वेदनादायी वाटते. ती वेदना लक्षात घ्या. त्या वाक्याचं विश्लेषण मी करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. भारत सोडून उर्वरित जगासाठी त्यांनी जे वाक्य वापरलं ते मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. जपान आहे, इंग्लंड आहे, आणखीन काही देश आहेत, इस्रायल आहे. यांना नैसर्गिक प्रतिकूलता आहे. म्हणजे ईश्वरच एका अर्थाने प्रतिकूल आहे. तरी सुद्धा ते राष्ट्र परुकृतेवर मात करून उभी राहतात. आणि भारतासाठी त्यांनी जे वाक्य वापरलं ते वेदना देणार आहे. तो म्हणतो गॉड प्रपोजेस अँड मॅन डिस्पोजेस अशी भारताची अवस्था आहे. परमेश्वराने भारताला एक समृद्ध भूमी दिली आहे, पण भारताचे नागरिक त्या समृद्ध भूमीला व्यवस्थित रीतीने वागवत नाहीत, टिकवत नाहीत, आदर्श ठेवत नाहीत. आणि त्यामुळे ही स्थिती आहे. उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हॅलो अनघताई, आवाज येतो तो आवाज बंद करा. आवाज बंद करा. लक्ष द्या, मी सांगतोय ते. भारतातलं बासमतीचं बियाणं अमेरिकेने शुद्ध स्वरूपाचं अमेरिकेत नेलं होतं. ते त्या आपल्या देशात त्यांनी पेरलं, उगवलं, नाकाजवळ नेलं तर वास गेला. भात केला तो पानसट झाला. का हो? केवळ बियाणात शुद्धता नाही. बियाण तर शुद्ध पाहिजेच, पण ते ज्या भूमीमध्ये पेरलं की त्याला सुगंध येतो अशी सुगंधित भूमी भारताला आहे. केशर जगामधल्या 3 देशामध्ये पिकतं. मोरोक्को, भारत आणि आणखीन एक देश. त्या केशराची जर प्रत पाहिली तर भारताचं केशर हे 1 क्रमांकाला आहे. म्हणजे आमच्या भूमीमध्ये सुगंध आहे. केवळ बियात नाही तर ते बी ज्या भूमीत पेरल्यानंतर सुगंध येतो ती अशी सुगंधी भूमी भारताला आहे. अहो, बाकी सगळ्या देशांच्या मध्ये 30 नाही तर 40% भूमी
ही उपजाऊ असते काही ना काही पिकवण्यासाठी. भारताला 80% भूमी अशी आहे की जी उपजाऊ आहे आणि ती निरनिराळ्या प्रकारचे धान्य आम्ही त्या ठिकाणी पिकवू शकतो. भारतात पिकत नाही असं एकही धान नाही. आणि जगातला कुठलाही देश घेतला तर त्या देशामध्ये 4 नाही तर 5 प्रकारचेच पिकं येतात. 6वं पीक त्या ठिकाणी येत नाही. त्या देशाला तेवढ्यावरच समाधान मानावं लागतं. म्हणजे भूमीवरील स्वर्ग असं जर कोणत्या देशाला म्हणायचं झालं तर तो भारत देश आहे. अशा प्रकारची समृद्ध स्वरूपाची भूमी, पिकाऊ स्वरूपाची भूमी, सुगंधी स्वरूपाची भूमी ज्या भारताला मिळाली तो भारत मात्र 1972 पर्यंत जगात कटोरा घेऊन फिरत होता. मिलो नावाची ज्वारी ही 1971 भारच्या दुष्काळात भारतात आली. त्या ज्वारी बरोबर अमेरिकेने आणखीन एक बियाणं वापरलं, बियाणं आमच्या देशात पाठवून दिलं. त्याला गाजर गवत म्हणतात. पण लोकांनी असं म्हटलं की हे गाजर गवत काँग्रेसने आयात केलं म्हणून या गवताला अनेक जणांनी काँग्रेस गवत सुद्धा नाव दिलं. जाऊ द्या, मला त्याच्या खोलात जायचं नाही. अशा प्रकारचं गाजर गवत आजही या देशातून उपटून टाकलं तर संपत नाही का? तर ह्या जगाने आमच्यावर पाठवलेली संकट आहे. त्या मिलो ज्वारी बरोबर ते आलं. पण भारत त्या काळात समृद्ध होऊ शकला नाही. त्याचं कारण भारतीय जनतेमध्ये जो राष्ट्रीयत्वाचा विचार असायला पाहिजे तो नव्हता. त्यामुळे भारताची या प्रकारची परिस्थिती झाली असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून ती परिस्थिती बदलून आम्हाला आमचा देश उभा करायचा असेल तर कशाच्या आधारावर उभा करावा लागेल? पहा, ब्रिटिश अत्यंत धूर्त होते. लक्षात घ्या, भारतावर 3 प्रकारची आक्रमण झाली. पहिल्यांदा श खून कुशाण यांचं आक्रमण झालं. ते लूट घेऊन भारतातून निघून गेले. त्यातले काही राहिले ते भारतीय संस्कृतीत विलीन झाले. त्याच्यानंतर इस्लामाचं आक्रमण आलं. केवळ लूट नाही तर धर्म प्रचार घेऊन आलं आणि त्यांनी आमच्या देशाचे काही तुकडे केले. पण 3रं आक्रमण या दोन्ही आक्रमणापेक्षा भयान आहे आणि ते आक्रमण आजही आम्हाला लक्षात येत नाही. ते म्हणजे ख्रिश्चनांचं आक्रमण. ते 3 प्रकारचं आहे. ते या ठिकाणाहून लूट तर नेतच, धर्मांतर सुद्धा करत. ते आम्हाला न कळता करत आणि आमचे आदर्श त्यांनी इतिहासाच्या द्वारे विकृत करून टाकले. काही मुद्दे आम्हाला नको त्या प्रकारचे घालून आमच्या मनामध्ये एक दुसरीच विषवल्ली उत्पन्न केली. उदाहरणार्थ घेऊ, आर्य बाहेरून आले असा सिद्धांत ब्रिटिशांनी मांडला. वास्तविक तो पाहता धादांत खोटा आहे. आर्य नावाचा कुठलाही समाज नाही. ऋग्वेदामध्ये किंवा वेदामध्ये 36 ठिकाणी आर्य हा शब्द आलाय. एकाही ठिकाणी तो वंशवाचक नाही. आर्य शब्दाचा अर्थ ज्ञानी, पुढारलेला असा आहे. त्यामुळे आम्ही आर्य हा शब्द वंशवाचक मानू नये. तो गुणवाचक आहे. सीतारामाला म्हणते हे आर्य. याचा अर्थ राम वेगळ्या वंशाचा आणि सीता वेगळ्या वंशाची होती काय? नाही. तर आर्य याचा अर्थ ज्ञानी, शिकलेला. आज आम्ही त्याला सुशिक्षित शब्द वापरतो. तो आर्य या शब्दामधून व्यक्त होतो. पण मग ब्रिटिशांनी काय केला? धूर्तपणा. ब्रिटिशांनी वनवासीच्या ऐवजी आदिवासी शब्द वापरला. लक्षात घ्या, आम्ही या देशामध्ये राहणारे सगळेच मूळ निवासी आहोत, आदिवासीच आहोत. यामध्ये फरक काय आहे? आमच्याकडे 3 शब्द होते, ते बदलून जे वनामध्ये राहतात त्यांना आदिवासी शब्द वापरला. आमच्याकडे 3 शब्द जे होते ते लक्षात घ्या. एकाला वनवासी म्हणतात, दुसऱ्याला ग्रामवासी म्हणतात आणि तिसऱ्याला नागरवासी म्हणतात. राम हे नागरवासी, गुहक हा ग्रामवासी, सुग्रीव, हनुमान आणि शबरी हे वनवासी. मग जर ह्या वनवासींची प्रभू रामचंद्रांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत
जर ह्या वनवासींना असं वाटत असतं राम हा परकीय आहे आणि आर्य आहे आणि तो बाहेरून आलाय, तर त्या हनुमंतानी सुग्रीवानी रामाला स्वीकारलं असतं का? कधीच स्वीकारलं नसतं. कुठल्याही देशामध्ये हे 3 प्रकारचे घटक राहत असतात. एकाला वनवासी म्हणतात, दुसऱ्याला ग्रामवासी म्हणतात, तिसऱ्याला नागरवासी म्हणतात आणि हे तिन्ही त्याच देशाचे निवासी असतात. तसे आर्य म्हणून घेणारा जो समाज आहे म्हणजे सुशिक्षित समाज आहे, हा बाहेरून इथं आला नाही तर या ठिकाणाहून बाहेर गेला. कारण आमची वेदाची घोषणाच आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम. आम्ही जगाला आर्य करायला निघालेलो आहोत. अहो, जर वंशच बदलता येत नसेल तर मग जगाला आर्य करणार कसं? जगाला आर्य करायचं याचा अर्थ जगाला ज्ञान द्यायचं. समर्थ सांगतात त्याप्रमाणे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या न्यायाने आमच्याजवळ जो विश्वाला देण्याचा वारसा आहे तो जगामध्ये वाटणं म्हणजे जग जिंकणं आहे. इस्लामाने ज्याप्रमाणे 15 वर्षाच्या आत अनेक देश उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली धर्माची, म्हणून मारून मुटकून मुसलमान अशा प्रकारचे शब्दप्रयोग सुद्धा आहे, तसं भारताने कधीच केलं नाही. मग भारताने जगाला जिंकलं म्हणजे काय केलं? तर स्वामी विवेकानंदांनी 1893 मध्ये शिकागो या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि पहिलंच वाक्य वापरलं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि त्यामुळे उभा राहून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. जगात गाजलेलं विवेकानंदांचं पहिलं भाषण 4.5 मिनिटाचं, लक्षात घ्या. 4.5 मिनिटाच्या भाषणात त्यांनी संपूर्ण जग जिंकलं. कोणता विचार मांडला हो? 2 श्लोक त्यांनी पहिल्या व्याख्यानात मांडले, ते अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून मुद्दाम सांगतो जग जिंकायचं म्हणजे काय करायचं ते. पहिला श्लोक आहे, रुचिराम वैचित्र्यात ऋचुकटील नाना पथजुषाम. हा शिवमहिम्न स्तोत्रातला श्लोक त्यांनी सांगितला की निरनिराळ्या मार्गाने वाहणाऱ्या नद्या ह्या अंतिम एकाच सागराला जाऊन मिळतात. हे निरनिराळे प्रकारचे पक्षपंथ, ते धर्म नव्हे पक्षपंथ आहेत. हे पंथ शेवटीला आणखी एकाच धर्माकडे जाणारे आहेत. शिवमहिम्न स्तोत्रातला शब्द थोडासा अवघड वाटत असेल तर आपल्याला पाठ असलेला श्लोक सांगतो आणि तोही लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल. ठीक, आता पुढच्या श्लोकाकडे विवेकानंदांनी जो दुसरा श्लोक मांडला तो गीतेतला, तो म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. पहिल्या व्याख्यानातले हे 2 श्लोक आहेत. जो ज्या पद्धतीने माझी उपासना करतो त्या पद्धतीने मी त्याला फळ देतो. हे भगवंतानी जे सांगितलं ते जागतिक पातळीवर विवेकानंदांनी मांडलं. आधुनिक काळात आमचे पंतप्रधान विवेकानंदांचं जे मूळ नाव आहे बालपणी ठेवलेलं नरेंद्र, त्याच नावाचे त्यांनी आमचा योग जागतिक पातळीवर नेला. नरेंद्रजींनी आजच्या पंतप्रधानांनी असं सांगितलं का, तुम्ही जर योगासन करणार नसाल तर तुम्ही तुमचं पाणी बंद करू, तुम्हाला शिक्षा देऊ आणि तुमच्या गळी हा योग उतरू, असं सांगितलं का? नाही सांगितलं. तर जगाला पटलं की हे योग केले पाहिजेत, यामुळे आमचं जीवन सुधारतं. या माध्यमामधून, ज्ञानाच्या माध्यमामधून जगाला जिंकायचं. म्हणून आमची वेदांची घोषणा आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम. आम्ही जगाला आर्य करणार आहोत. तर ही घोषणा या पद्धतीची आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग या घोषणांचे अर्थ या पद्धतीचे आहेत असं लक्षात घेतल्यानंतर आता जो मी मूळ विषय मांडणार आहे आता रामचंद्रांच्या संदर्भातला, कारण राम मंदिर ते राष्ट्र मंदिर मी असा विषय घेतलाय. त्यामुळे मी BA ला शिकायला असताना आमचे एक प्राध्यापक असं म्हणाले की ब्रिटिशांनी आम्हाला लोकशाही दिली. माझा अभ्यास या विषयाचा पूर्वीपासून असल्यामुळे मी सरांना असं म्हटलं, सर आपण राज्यशास्त्राचे आहात, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, इतिहासाचं थोडं वर्णन करू का? ते म्हणाले कर.
मी म्हटलं ज्या वेळेला ब्रिटिशांनी या लोकशाही जगाला दिली किंवा भारताला दिली असं म्हणतात, त्यावेळेला बांगलादेश आणि आज ज्याला आम्ही पाकिस्तान म्हणतो ते अखंड भारतात होतं का नव्हतं? ते म्हणजे होतं. मग मला सांगा, जर भारताला लोकशाही ही ब्रिटिशांची देणगी असेल तर बांगलादेश आणि पाकिस्तानात लोकशाही का नाही? त्यांना उत्तर देता आलं नाही. मग मी वेदांच्या अनेक ऋचा सांगून त्याचं उत्तर काय, त्या ऋचा नाही सांगितल्या, ऋचांचे अर्थ सांगून त्यांना सांगितलं की लोकशाही हा आमचा पाया आहे. आमच्या वेदांनी सांगितलेला आहे, सहनावहतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे. हे म्हणजे सगळे मिळून आम्ही काम करू, सगळे एकत्र राहू, सगळे एका दिलाने वागू, अशा प्रकारचा आदर्श आमच्याकडे आहे. वेद कालापासून आमच्याकडे गणराज्य आहेत. गणराज्याची पद्धती वेदांच्या मध्ये ज्याप्रमाणे वर्णन केली आहे तसं आधुनिक काळामध्ये म्हणजे या 800-900 वर्षात सुद्धा बौद्ध वाङ्मयामध्ये गणराज्याचा उल्लेख आहे. अहो, महाभारतात आणि भागवतात गणराज्याचा उल्लेख आहे. आमच्याकडे जी आम्ही मंत्र पुष्पांजली म्हणतो, स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम समुद्रपर्यंताया हा एक राटीती, तर तिन्ही बाजूनी समुद्र वल्ल्यांकित पृथ्वीचा एक राजा व्हावा, हे आमच्या त्या मंत्र पुष्पांजलीमध्ये सांगितलंय. आणि हे राज्य कसं असावं याविषयीचं वर्णन करताना आम्ही या देशामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग एकाच काळात केले. उदाहरणार्थ, पांडवांचं आणि कौरवांचं जे राज्य आहे ते राजेशाही पद्धतीचं होतं. आपण बारकाईने भागवत वाचलं आणि महाभारत वाचलं तर लक्षात येईल की भगवान श्रीकृष्णांचं राज्य गणराज्य आहे. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहेत, कथेमधले बारकावे आम्ही लक्षात घेत नाही. ज्या वेळेला ययातीने त्याला म्हातारपण आलं, कथा सांगत नाही, त्याच्या पाठीमागचा पुढचा भाव सांगायचा आहे म्हणून सासऱ्याने शाप दिला, तू म्हातारा होशील. त्यावेळेला उशाप मागितला, म्हणजे तुझ्या मुलांनी जो कोणी म्हातारपण घेईल काही काळ तो म्हातारा राहील, तुला तारुण्य प्राप्त होईल. त्यावेळेला त्यांनी यदूला विचारलं, म्हणाले मी म्हातारपण घेणार नाही. दुला विचारलं, सगळ्या शेवटीला जो पुरू आहे त्यांनी या ययातीचं म्हातारपण घेतलं आणि म्हणून ह्या चारही जणाला राज्य पद्धतीपासून हाकलून दिलं. म्हणजे यदू याचं राज्य पद्धतीचं राज्य नव्हतं, तर त्यांनी गणराज्य पद्धतीचं राज्य स्थापन केलं. आणि भागवतात स्पष्ट शब्दात उल्लेख आहे की हे जे मथुरेचं किंवा नंतर द्वारकेचं जे गणराज्य आहे त्याचे 3 अध्यक्ष होते. एके वर्षी भगवान श्रीकृष्ण, दुसरे वर्षी उग्रसेन आणि तिसरे वर्षी अक्रूर. हे आलटून पालटून 3-4 वर्षांनी त्या राज्याचे अध्यक्ष होत असे. ती गणराज्य पद्धतीची अध्यक्षशाही होती. याचाच अर्थ त्या ठिकाणी लोकशाही होती. आणि आजच्या लोकशाहीला लाजवील अशा प्रकारची आमची राजेशाही होती. उदाहरण, ज्या रामचंद्रांच्या संदर्भात आपण विषय पाहतो आहोत त्या रामचंद्रांचं घेऊया. दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र आले आणि विश्वामित्राने दशरथाला असं म्हटलं की मी काही मागायला आलोय, तू देशील का? तर दशरथ म्हणाला, माझ्याजवळ तुम्हाला न देण्यासारखं काहीच नाही, तुम्ही मागाल ते देईन. पण काय मागणार आहेत हे बिचाऱ्या दशरथाला माहित नव्हतं. विश्वामित्राने असं म्हटलं की तुझा राम मला दे माझ्या यज्ञाच्या रक्षणाला. काळ झाला, चर्र झालं, राम वयाने लहान आहेत, त्यांना द्यावं कसं? मी 1 अक्षौणी सैन्य घेऊन येतो, रामाला मागू नका. त्यावेळा विश्वामित्र म्हणाले, मी रामाला मागितलंय, तुला नाही, तू द्यायचं असेल तर दे. आणि मग या ठिकाणी जो श्लोक नेहमी रामायणातला वापरला जातो तो असा की रघुकुल रीत चली आई, प्राण जाय मगर बचन न जाई. आणि आपल्या ह्या सगळ्यांना भागवत किंवा निरनिराळ्या प्रकारचे पुन्हा पुराण वाचून हे माहिती आहे की विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचं वैचारिक भांडण होतं. त्यामुळे
दशरथाने विश्वामित्रांच्या या मागणीच्या संदर्भात मी काय करू असं म्हणण्यासाठी वशिष्ठांच्याकडे पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की वशिष्ठ असं म्हणतील की रामाला देऊ नका, कारण त्यांचं वैचारिक भांडण आहे. पण राष्ट्रासमोर स्वतःचं वैचारिक भांडण बाजूला असतं. वशिष्ठांच्याकडे अभिप्रायासाठी पाहिलं त्यावेळेला वशिष्ठ असं म्हणाले की अरे दशरथा, तू वचन दिलंयस आणि त्या वचनाप्रमाणे तुला रामाला द्यावं लागेल. जर राजेशाहीच असती तर तू कोण ऋषी, तू कोण मंत्र रस्ता वगैरे म्हणतात, जा तुला मी देत नाही असं म्हटलं गेलं असतं. पण दशरथ तसं म्हणू शकला नाही, कारण राजावर ऋषी सत्तेची अंकुश होता. आणि म्हणून विश्वामित्राने रामाला मागितलं. राम आणि लक्ष्मण एक रूप असल्यामुळे राम आणि लक्ष्मण दोघे गेले, पण विश्वामित्राने मागणी केवळ रामाची केली होती, ती रामाला द्यावं लागलं. राजेशाही असती तर दिलं असतं का? आजच्या सारखी हुकुमशाहीची निरनिराळ्या पाकिस्तानात आहे तशी दिलं नसतं. म्हणजे राजेशाहीच्या माध्यमामधून आमच्याकडे लोकशाही नांदत होती. अजून सांगू का? आमच्याकडे जी कल्पना आहे त्या कल्पनेचा अर्थ आम्ही लक्षात घेत नाही. प्रजानुरंजनात राजा, राजा हा विष्णूचा अंश आहे, विष्णूचा अवतार आहे. पाश्चात्य जगतामध्ये सुद्धा किंग कॅन डू नो रॉंग, राजा चुकीचं वागू शकत नाही. म्हणून या शब्दाने त्या ठिकाणचे राजे हुकुमशहा झाले. पण आमच्याकडच्या राजा हा विष्णूचा अवतार आहे असं म्हणण्याच्या पाठीमागची भूमिका काय? आमच्या ह्या ज्या तीन देवता आहेत, ब्रह्मा निर्माता आहे, विष्णू पालन करता आहे आणि शिव संहार करता आहे आणि विष्णू पालन करताय आहे. तर प्रजानुरंजनात राजा हे त्याचं सूत्र आहे. आणि म्हणून रामचंद्राला विश्वामित्रांनी मागितल्यानंतर दशरथाला द्यावं लागलं. याचं कारण त्यांच्या वंशाची परंपरा जशी आहे, रघुकुल रीत चली आहे, तशीच राजावर नियंत्रण होणारी ही दाखवणारी आहे, हे लक्षात घ्या. राजा ज्यावेळेला त्याला राज्याभिषेक होत असे त्या काळात, त्यावेळेला तो म्हणत असे अहम आदंड्योष्मी, अहम आदंड्योष्मी, अहम आदंड्योष्मी. त्यावेळेला त्याचा पुरोहित त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, मस्तकावर तो धर्मदंड ठेवून असं म्हणत असे, राजा धर्मदंड्योशी, धर्मदंड्योशी, धर्मदंड्योशी. तू राजा झालास म्हणून काय झालं, पण तुला सुद्धा धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. तू जर अधर्माने वागशील तर तुला सत्तेवरून जनता खाली काढीन. उदाहरण सांगू, वेन नावाचा राजा झाला. आपण कथा भागवतात भरपूर ऐकतो, पण या कानाने ऐकून या कानाने सोडून देतो. वेन नावाचा राजा झाला, तो अत्यंत दुष्ट होता. ऋषी मुनींनी त्याला सिंहासनावरून काढून ठेचून मारला. सांगायचं तात्पर्य, आमच्या राजेशाहीवर तीन प्रकारचे नियंत्रण होते. आता पौरजन किंवा महापौर हा शब्द आलाय, लक्षात घ्या. आमच्याकडे महापौर हा संस्कृत शब्द आहे आणि तो कशातून आला? आम्ही मोठमोठी जी शहरं आहेत त्यांना पुर असं म्हणतो, लहान आहेत त्याला ग्राम म्हणतो. उदाहरणार्थ पाहू, नागपूर. याचा अर्थ नागपूर हे खेड नाही तर मोठं शहर आहे आणि त्या पुराचा जो प्रमुख तो पौर आणि त्या सगळ्यांचा प्रमुख तो महापौर. म्हणजे महानगराचा जो प्रमुख असतो त्याला महापौर म्हणतात. ही आमची पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही लोकशाहीच्या माध्यमामधून येत असे असं आमचा ग्रंथ सांगतो. उदाहरण आणखीन थोडस स्पष्ट करूया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. महाभारतामध्ये या पद्धतीने आम्ही कधी पाहत नाही, पण पाहिलं पाहिजे. कौरव पांडवांचं शिक्षण झालं आणि युवराज कोणाला करायचा हा प्रश्न झाला, पुढे आला. धृतराष्ट्र हा राजा होता आणि त्याच्या मनामध्ये दुर्योधनाला युवराज करावं होतं. परंतु जनतेमध्ये म्हणजे पौरजनांच्या मध्ये, ग्रामीण जीवनातल्या जनतेमध्ये आणि शहरातल्या लोकांच्या मध्ये चौकामध्ये चर्चा चालत असे आणि ही हिरांच्या माध्यमामधून धृतराष्ट्रापर्यंत जात असे. जनतेमध्ये ही चर्चा होती की दुर्योधन जरी धृतराष्ट्राचा मुलगा असला तरी खऱ्या अर्थाने
धर्मराज हा युवराज पदाचा लायकीचा आहे, कारण तो धर्माप्रमाणे वागणार, सर्वांच्याकडे समदृष्टी ठेवणार आहे. म्हणून दुर्योधनाच्या ऐवजी धर्मराजा युवराज झाला पाहिजे. आणि जनतेच्या या मागणीप्रमाणेच त्या दुष्ट असलेल्या दुर्योधनाच्या बापाला, धृतराष्ट्राला, धर्मराजाला युवराज करावं लागलं. 4 वर्ष तो त्या पदावर होता. काय झालं काय नाही आता माझा विषय नाही, पुन्हा केव्हा तरी सांगेल. पण त्याला युवराज करावं लागलं हे जनतेच्या इच्छेने. आणखीन एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. शंतनू नावाचा राजा कसा झाला हो? शंतनू हा प्रतीप नावाच्या राजाचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो मग गादीचा वारस कसा झाला? कारण सर्वसामान्य नियम काय होता? मोठा मुलगा गादीवर बसतो. मग शंतनू हा राजा का झाला? शंतनू हे नाव सुद्धा कसं पाटलं? शांत काळामध्ये म्हातारपणात झालेला मुलगा, म्हणून त्याचं नाव शंतनू ठेवलेलं. सगळ्या प्रकारच्या वासना जवळजवळ संपलेल्या, केवळ पुत्र प्राप्ती व्हावी याच्यासाठी राजा आणि राणी एकत्र आले. त्याच्यातून हा अत्यंत सत्वशील मुलगा उत्पन्न झाला, म्हणून त्याचं नाव शंतनू ठेवलं. सांगायचं तात्पर्य की पहिला मुलगा गादीवर का बसला नाही? त्याचं नाव देवापी. तो वेदविरोधी बोलला. काही ठिकाणी वर्णन केलंय की त्याला कोड होता. कोड असो का नसो आम्हाला कर्तव्य नाही, पण तो वेद विरोधी बोलल्यामुळे जनतेने सांगितलं की जो वेद विरोधी बोलतो आमचा राजा होऊ शकत नाही, म्हणून देवापी तपश्चर्येसाठी निघून गेला. बहालिक हा 2 क्रमांकाचा मुलगा, त्याला आजोळचं राज्य मिळालं होतं. एकाच व्यक्तीला 2 ठिकाणचं राज्य कशाला? म्हणून बहालिक हा आजोळी निघून गेला. आणि सगळ्यात धाकटा हा शंतनू या गादीचा वारस झाला. हे हुकुमशाही पद्धतीने झालं का? नाही, लोकशाही पद्धतीने झालं. म्हणून लोकशाही आम्हाला ब्रिटिशांनी शिकवली असं जे म्हणतात ते धादांत खोट आहे. लोकशाही हा आमचा मूळ आत्मा आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आता आम्हाला राम मंदिर ते राष्ट्र मंदिर याचा विचार करताना आम्ही कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म म्हणजे एक उपासना पद्धती नव्हे, सर्व उपासना पद्धतीला स्वातंत्र्य, अशा प्रकारचा धर्म हा आमच्या देशात होता. प्रभू रामचंद्रांनी वालीला मारला, ते आडून मारला याच्याबद्दल बोलतात, पण वालीचा आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद जो घडला तो सांगत नाही. रामचंद्रांनी ज्या वेळेला त्याला बाण लागल्यानंतर वालीच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले, त्यावेळा वाली असं म्हणाला की तुम्हाला आडून बाण मारण्याचं काय काम होतं? तुम्ही जर मला म्हणाला असतात तुमची सीता मला आणून दे, तर रावणाला 2 वेळा काखेत दाबलेला मी होतो, तुमच्या सीतेला आणून दिलं असतं. तुम्ही मला बाण का मारला? त्याला प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर लक्षात घ्या. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे वाली, तुझ्या माध्यमामधून मी सीतेला आणलं असतं तर माझ्यात आणि धर्मात काय फरक राहिला असता? अधर्मात काय फरक राहिला असता? अरे तू तुझ्या धाकट्या भावाची पत्नी रुमा ठेवून घेतलीस आणि तू मला सीतेला आणून देणार? अरे ज्याप्रमाणे रावण माझ्या दृष्टीने वध्य आहे, तसा तू सुद्धा माझ्या दृष्टीने वध्य आहे, म्हणून मी तुला बाण मारला. तू धर्माला सोडून वागलास, अधर्माने वागलास, म्हणून तुला या पद्धतीने मार खावा लागला. लक्षात घ्या. हे ऐकल्यानंतर वालीला सुद्धा ते पटलं. म्हणून सुग्रीवाच्या हातात आपल्या अंगदाचा हात न देता त्यांनी रामाच्या हातात अंगदाचा हात दिला आणि सांगितलं की या अंगदाला सांभाळा. रामचंद्रांनी अन्यायाने मारले असं जर वाटत असतं वालीला, तर अंगदाचा हात रामाच्या हातात दिला असता का? रामावर विश्वास आहे की मला मारलं हे खरोखरच माझं चुकलं आणि त्यामुळे रामाने मला शिक्षा दिली आहे, हे वालीच्या लक्षात आलं. म्हणून वाली त्यावर काय बोलला नाही. नंतर
उलट रामाच्या स्वाधीन आपला मुलगा अंगद केला, यावरून हे लक्षात आलं पाहिजे. आम्हाला जे राष्ट्र उभं करायचं आहे ते अशा रावणासारखे आणि वालीसारखे दुष्ट संपवणं. अहो, आम्ही आमच्या संतांच्या भाषेमध्ये सुद्धा काय म्हणतो, दया तिचे नाव भूतांचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणखीन एका ठिकाणी असं म्हणतात, विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजाना आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम. त्या ठिकाणी चपलेचं काम आहे, त्याला मारला पाहिजे पिंडीवर आलेला असला तरी. सांगायचं तात्पर्य काय आहे की दुष्टांचा संहार केला पाहिजे, हेही धर्मशास्त्र आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी वालीलाही मारला, रावणालाही मारला. पण लक्षात घ्या आमची परंपरा काय आहे. परंपरा असं सांगते की जरी त्याला मारलं असलं तरी ते राज्य आपल्या राज्याला जोडायचं नाही, तर त्याच्याच राज्यातला जो चांगला वारस असेल त्याला द्यायचं. म्हणून रावणाला मारल्यानंतर राज्य आपल्याकडे घेतलं नाही, राज्य विभीषणाला दिलं. वालीला मारल्यानंतर अयोध्येला हे जोडलं नाही, तर ते राज्य सुग्रीवाला दिलं आणि युवराज म्हणून अंगदाला उभा केला. सांगायचं तात्पर्य की हा आमचा आदर्श आहे. राजकारणातले सुद्धा हे सूक्ष्म आदर्श आम्ही लक्षात घेतले पाहिजेत. सांगायचं तात्पर्य यासाठी रामराज्य. दक्षिणेतली धर्मसंस्थापना केल्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, या ठिकाणी आवश्यक वाटतं म्हणून मी सांगतोय, तो लक्षात घ्या. रामचंद्र ज्यावेळेला अगदी सुरुवातीला, मागे पुढे प्रसंग होतील काही मी चरित्र क्रमाने सांगायला बसलेलो नाही, त्यामुळं विषय जसा जसा येईल तसे तसे प्रसंग सांगतोय. रामचंद्र ज्या वेळेला अगस्ती ऋषींच्या बरोबर दक्षिणेला निघाले, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी अगस्तींना विचारला, ऋषीवर्य आपण दक्षिणेकडे जातो आहोत का उत्तरेकडे जातो आहोत? ऋषी म्हणाले, रामा तुला अशी शंका काय हवी, आपण दक्षिणेकडेच निघालेलो आहोत. रामचंद्रांनी जे म्हटलं ते लक्षात घ्या. रामचंद्र असं म्हणाले, ऋषीवर्य अगस्तीजी, दक्षिणेकडे हिमालयासारखी शुभ्र शिखर कशी काय दिसतात? त्यावेळेला ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, रामा जवळ गेल्यावर कळेल. आणि रामचंद्र आणि ऋषी ज्यावेळेला जवळ गेले त्यावेळेला लक्षात आलं की हिमालयाची शिखर नव्हती, तर धर्मासाठी बलिदान दिलेल्या ऋषी मुनींच्या शरीराचे सापळे होते की जे या दुष्ट राक्षसांनी मारले आणि त्यांचं मांस खाऊन हाड त्या ठिकाणाहून फेकून दिली. अशा प्रकारच्या हाडांचे ढिगारेच्या ढिगारे त्या ठिकाणी होते. कारण ऋषी मंडळी ही कधीही अहिंसक होती, हिंसा करणारी नव्हती. त्यांनी धर्मासाठी हे आपलं व्रत घेतलेलं होतं. त्यांना मारलं पण त्यांनी प्रतिकार केला नाही. अशांचे सापळे पाहिल्यानंतर ऋषींच्या रक्षणासाठी, विद्वानांच्या रक्षणासाठी क्षत्रियांनी यावं. आणि म्हणून मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा घेतली. रामायणामध्ये सुद्धा तीच प्रतिज्ञा आहे. आशयाची आत्ता मला ती पाठ नाही. परित्राणाय साधूना विनाशायचे धरनाम, की मी हे जे कोदंड माझ्या हातात धरलंय ते याच्याद्वारे मी दुष्टांचा नाश करील. पण दुष्टांचा नाश केल्यानंतर दक्षिणेतल्या त्यांच्या वारसालाच त्या ठिकाणची गादी दिली. आता सांगितल्याप्रमाणे सुग्रीवाला गादी दिली, तशीच ते विभीषणाला दिली. आणि ज्या वेळेला ते अयोध्येला आले, इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे, तो आधी मांडतो आणि मग पुढचं विश्लेषण करतो. किती वेळ आहे ते पाहून याचा अर्थ विश्लेषण आज पूर्ण होईल असं नाही, पुन्हा केव्हा तरी त्याचा भाग घेता येईल. पण आता काही भाग मी आपल्या समोर ठेवतोय. लक्ष द्या. आधुनिक काळामधलं एक उदाहरण सांगितलं जातं, घडलेलं 5-10 वर्षापूर्वी आपल्या एका भागात कुठंतरी घडलं असेल की रामायणाचा सप्ताह झाला आणि शेवटच्या दिवशी प्रसादाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. आणि ज्यांनी ह्या पंक्ती घडवून आणल्या म्हणजे मुख्य यजमान होता, त्याच्याजवळ आमच्यासारखे एक जण गेले. अहो ते म्हणाले, एवढे सगळे 1000, 1500, 2000 लोक जेवले रामायण ऐकून, पण तुमचे धाकटे भाऊ दिसत नाहीत. त्यावेळेला त्याचं नाव काढू नका असं म्हटलं.
अरे कशाला करता मग रामायणाचे सप्ताह आणि जेव घालता? धाकटा भाऊ आलेला चालत नसेल किंवा वडील भाऊ आलेला चालत नसेल तर रामायण वाचता तरी कशाला? रामायणाचे आदर्श घ्यायचे नसतील तर नुसती रामायणाची पारायण करून काय होणार? मी माझ्या धाकट्या भावाला इथे येऊ देत नाही असं म्हणणार असाल तर त्या तुमच्या रामायणाच्या सप्ताहाला काय किंमत आहे? सांगायचं तात्पर्य, रामायणात सांगितलंय त्याप्रमाणे आचरण करणारी माणसं उत्पन्न झाल्यावर राष्ट्र उभं राहत असतं. तशा प्रकारचं राष्ट्र उभं करण्याची ही जी कल्पना आहे ती राम मंदिर उभं करण्याच्या पाठीमागे आहे. हे लक्षात घ्या. राम मंदिर उभं राहिलं की रामचंद्रांचा आदर्श आपोआप समाजासमोर ठेवता येईल आणि त्याद्वारे राष्ट्र उभं करता येईल. या भूमिकेमधून केलाय. काय बरं प्रभू रामचंद्रांचे आदर्श? 2-3 आदर्श आपण पाहूया. रावणाला एकाने असं म्हटलं की तू रूप बदलण्यात पटाईस आहेस. रामाचा वेश घेऊन सीतेकडे का जात नाहीस? तू जर म्हणतोस सीता मला एक वेळा मिळाली तरी मी आनंद मानील, तर रामाचा वेश घेऊन घालून जावं, रामाचं रूप घेऊन जावं. जसं इंद्राने त्या गौतम ऋषीचं रूप घेऊन गेला तसं. त्यावेळेला रावण म्हणाला, महामूर्खा, मी रामाचा वेश घेतला नव्हता असं समजतोस का? पण मी ज्यावेळा रामाचा वेश घेतला त्यावेळा सीता मला आई वाटायला लागली. ज्या कारणासाठी जायचं ते कारण संपलं, जाऊच कसा? म्हणजे रामचंद्रांचा 1 क्रमांकाचा शत्रू सांगतो. परस्त्री माते समान हा भाव आम्हाला समाजामध्ये निर्माण करायचा असेल तर रामायण सांगावं लागेल की नाही सांगावं लागणार? रामायण सांगायचं आहे आणि रामचंद्रांचे हे आदर्श आमच्या समोर ठेवायचे. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना असं म्हटलं की स्वतःच्या पराक्रमाच्या आधारावर ही आपण लंका जिंकली आहे. तिकडे कदाचित भरताच्या मनात गादी घेण्याचा विचार आला असेल तर आपण अयोध्येला जाऊन काय करायचं? त्यावेळा प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रभू रामचंद्र असं म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मला त्या सोन्याच्या लंकेची भुरळ काय घालतोस? प्रत्यक्ष इंद्राने सांगितलं की मी इंद्रपद तुला देतो, इंद्राचं स्वर्गाचं राज्य देतो, तर मी त्याला सांगेल की ज्या आईने मला जन्म दिला आणि ज्या मातृभूमीत मी जन्माला आलो ती माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा सुद्धा प्रिय आहे. हा आदर्श उभा करायचा की नाही करायचा? आणि हा आदर्श उभा करायचा असेल तर राम मंदिर आवश्यक, त्याचबरोबर राष्ट्र मंदिर सुद्धा उभं राहणार आणि ते प्रभू रामचंद्रांच्या जीवनात जे प्रसंग घडले त्याच्या आधारावर उभं राहणार. ज्या वेळेला रावणाचा वध झाला त्यावेळेला विभीषणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. विभीषण प्रभू रामचंद्राला रामचंद्र प्रभूच्या विभीषणाला म्हणाले, अरे तुझा भाऊ मारला गेला त्याबद्दल दुःख वाटतं का? काही प्रमाणात तर दुःख होतच, पण त्याचे अश्रू पुसण्यासाठी सांगितलं की आता या भावाचं काय करायचं असं तुझ्या मनात जर प्रश्न असेल तर लक्षात घ्या, मरणांत आणि वैरानी तो मेला की आमचं त्याचं वैर संपलं. त्यामुळे राजाच्या हितमाने, तो राजा होता ना, राजाच्या हितमामाने त्याचा अंत्यविधी कर. अरे आमच्या बाजूला असलेलं राष्ट्र लक्षात घ्या. आमच्या सैनिकांच्या छातीमध्ये ज्या गोळ्या शिरल्या पाकिस्तान्यांनी घातलेल्या त्या छातीत शिरल्या, पोटात शिरल्या, समोरच्या बाजूला शिरल्या. आणि पाकिस्तानचे सैनिक जे मारले गेले त्यांच्या शरीरात गोळ्या कुठं शिरल्या हे जर पाहिलं तर पाठीत शिरल्या. का? ते पळून जात होते. आम्ही छातीवर गोळ्या झेलणारे आहोत, युद्धात उभा राहिल्यानंतर पाठ दाखवणारे नाहीत. भगवंताने गीतेत अर्जुनाला सांगितलं, युद्धे चाप्य पलायनम, युद्धातून तू पळून जाऊ शकत नाहीस, युद्धात उभा राहिलास धैर्याने उभा राहा. हा आमचा आदर्श समाजाला सांगायचा नाही, समाजाला सांगितला पाहिजे तर राष्ट्र उभा राहील. म्हणून रामचंद्रांचं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ते या अर्थाने आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रजेच्या इच्छेसमोर माझं कुटुंब काही नाही. कोण्या एका सामान्य माणसाने म्हटलं सीता रावणाकडे 10 महिने राहिली, काय आहे 6 महिने 10 महिने काय शब्दप्रयोग करायचं करा, पण 13 वर्ष दोघं एकत्र होते, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी साधारणपणे कैदेमध्ये गेला सीतामाईंचा. त्यावेळेला मी रामाने सीतेचा स्वीकार केला असेल मी करणार नाही,
कथेतलं का भाग सोडून द्या. रामचंद्राने सीतामाईला लक्ष्मणाच्या माध्यमामधून वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडलं, वनात सोडलं नाही, दुसरीकडे कुठेतरी जाय म्हणून. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेला लक्ष्मणाने सोडलं आणि का सोडलं हे कारण कळालं, त्याला सीतामाईने प्रभू रामचंद्राला जो निरोप दिलाय तो लक्षात घेतला पाहिजे. सीतामाई असं म्हणाल्या की अरे लक्ष्मणा, तू घाबरू नकोस, रामचंद्राने माझा त्याग केलाय, लक्षात आलेला आहे. तू म्हणतोस तेही खरं आहे, मलाही लक्षात आलंय. पण हे लक्षात घ्या, राजा रामाने राणी सीतेचा त्याग केलाय, पण पती रामाने पत्नी सीतेचा त्याग केला नाही. तू जेव्हा अयोध्येत जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की रामचंद्राने स्वतःला कोंडून घेतलंय. 1.5 दिवस त्याला जायला लागला, यायला 1.5 दिवस लागणार होता. म्हणजे 3 दिवसांनी लक्ष्मण ज्यावेळा आला त्यावेळेला लक्ष्मणाला लक्षात आलं की रामचंद्राने स्वतःला कोंडून घेतलाय. का बरं? तर मला माझ्या पत्नीचा त्याग राज्याच्या रक्षणासाठी, राज्याच्या जनतेच्या इच्छेसाठी करावा लागला. मी राणीचा त्याग केलाय पण पत्नीचा नाही, हा भाव. आणि म्हणून व्यथित झालेल्या रामाने 3 दिवस स्वतःला कोंडून घेतलं होतं. पण लक्ष्मण आला आणि फटीतून त्या रामचंद्रांना असं म्हणतो की सीतामाईंनी निरोप पाठवलेला आहे की माझ्या विरहामुळे तुम्ही स्वतःला बंद करून घेतलेला आहे, ते करू नका. ज्या जनतेच्या इच्छेसाठी माझा त्याग केला त्या जनतेचं हित करण्यासाठी बाहेर या. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र बाहेर आले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय उच्च आदर्श आहे. प्रभू रामचंद्रांनी स्वीकारलेलं एक वचनी, एक पत्नी, एक बाणी हे व्रत शेवटपर्यंत ठेवलं. अश्वमेध यज्ञाच्या वेळेला ज्यावेळा प्रश्न उत्पन्न झाला की पत्नी नाही तर यज्ञ कसा करायचा, रामांना अनेकांनी सुचवलं की तुम्ही दुसरं लग्न करा. रामचंद्रांनी सांगितलं नाही, मी माझी एकच पत्नी आणि ती सीता, ती येणार नसेल तर मी यज्ञ करणार नाही. पण त्याच्यावर उपाय करण्यात आला. सीतेची प्रतिमा त्या ठिकाणी सुवर्णाची बनवली आणि सीतेच्या आधिपत्याखालीच प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला. म्हणजे राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला असला तर पती रामाने सीतेचा त्याग, पत्नी सीतेचा त्याग केला नव्हता. म्हणूनच जनतेच्या ज्यावेळा हे लक्षात आलं आपलं चुकलंय त्यावेळेला त्या लवकुशाचा स्वीकार जनतेने स्वीकारल्यामुळे रामचंद्राने स्वीकारलं हे आपल्याला पुढे माहिती आहे. आणखीन एक अत्यंत उच्च आदर्श म्हणून प्रभू रामचंद्रांचा सांगतो आणि आजच्या पुरतं थांबतो. यातले अनेक विषय बारकावे राहिलेत पण ते पुन्हा केव्हा तरी पाहू. लक्षात घ्या, अरण्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघ गेले होते. लक्ष्मणाची पत्नी अयोध्येत होती म्हणून लक्ष्मणाने ब्रह्मचर्य पालन केलं हे आम्ही समजू शकतो. पण रामचंद्राने सीतामाईंना सांगितलं की वनामध्ये आपण आहोत आणि आपण राजपुत्र आहोत, तू राजकन्या आहेस, तर आपल्याला जो पुत्र किंवा हे आहे तो राज्यावर बसल्यानंतरच झाला पाहिजे. तोपर्यंत आपण दोघांनीही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. लक्षात घ्या, 13 वर्षे एकत्र आहे, 2-4 मुलं खेळायला काही हरकत होती का? नाही. दोघांनीही व्रतस्थ राहायचं ठरवलं आणि 14ही वर्षे ते दोघंही व्रतस्थ होते. अहो तेच व्रतस्थ होते का? केवळ लक्ष्मण व्रतस्थ राहिला का? भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेऊन गावाच्या बाहेर, राम वनात आहेत तर मीही वनात राहणार म्हणून नंदीग्रामला त्या ठिकाणी पादुका ठेवून राज्यकारभार पाहिला. शत्रुघ्न राज्यात होता. लक्षात घ्या, तिघही भाऊ ब्रह्मचर्य पालन करतायत. एक भाऊ राज्यकारभार पाहण्यासाठी राजधानीच आहे, त्याचं नाव आहे शत्रुघ्न. लक्षात घ्या, शत्रुघ्न आणि त्यांची पत्नी यांनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलं. म्हणून आपल्याला लक्षात किती वर्ष? 14 वर्ष. म्हणून आपल्याला लक्षात येईल या 4ही भावंडांच्या मध्ये सर्वात मोठी मुलं कोणाची आहेत तर ती प्रभू रामचंद्रांची आहेत. प्रभू रामचंद्रांचा संसार सुरू झाल्याशिवाय आम्ही सुद्धा संसार करणार नाही. अशा प्रकारचा जगातला आदर्श कोणाचा आहे का? दिसणार नाही.
म्हणून या पद्धतीने आम्ही या आदर्शांच्याकडे पाहिलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, या आदर्शांच्या आधारावर आम्हाला राष्ट्र उभं करायचंय. प्रभू रामचंद्रांचे सांगावे तितके आदर्श कमी आहे, पण आजच्या वेळेची मर्यादा घेता आम्हाला जर राष्ट्र उभं करायचं असेल तर राम मंदिर आवश्यक होतं, ते घेतलंय. कृष्ण मंदिर आवश्यक आहे, तेही घेणार आहोत. आमचं विश्वेश्वराचं मंदिर आवश्यक आहे, तेही आम्ही घेणार आहोत. कारण या तीन देवतांनीच आमचं हे वैचारिक वस्त्र बनवलेलं आहे. हे वैचारिक वस्त्र प्रबळ व्हावं असं वाटत असेल तर ही तीनही मंदिरं आमच्याकडे पाहिजेत. एक आलंय, दोन येतील, पण हे मंदिर केवळ घ्यायचं नाही, तर आमचं हे वैचारिक मंदिर आहे. या तिघांच्या आदर्शावर राष्ट्र उभं करायचं. यालाच राम मंदिर ते राष्ट्र मंदिर म्हणतात. अशा प्रकारचा एक अत्यंत त्रोटक आणि छोटा विषय अर्धवट झालाय, पण तरी सुद्धा आजची मर्यादा लक्षात घेता आपण याच ठिकाणी थांबूया. पुन्हा केव्हा तरी या विषयाची व्यापकता लक्षात घेऊन हाच विषय विस्ताराने पुढच्या वेळा मांडूया. झालेली सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसयधन हा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आर्व चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणु महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.